मित्रांनो, काल एक मी व्हिडिओ बघितला मित्रांनो. एक कोणतरी UP साईडचा कोणतरी आहे ना प्राध्यापक होतं वाटतं. तर त्याने व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, जपान देशामध्ये आहेत ना, समजा कोणतीही घटना घडते, काय अपघात घडतो, काय इन्सिडेंट घडतो किंवा कोणतीही गोष्ट काही वाईट गोष्ट घडते ना, तेव्हा तिथे आहे ना इन्व्हेस्टिगेशन होते पोलिसांची. आणि पोलिसांचीच नाही, प्रत्येक डिपार्टमेंटची, मग ती BMCवाले असो किंवा कुठे सडक परिवहन यांच्याकडे असो किंवा पोलिटिशियनमध्ये असो. तर तिथे 5 प्रश्न असतात. 5 प्रश्नांचा एक फॉर्म असतो. त्या फॉर्मवरती प्रत्येक ठिकाणी आहे ना वाय 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 असं लिहिलं असतं. म्हणजे काय, क्यू का क्यू का क्यू का क्यू का. म्हणजे समजा एखाद्याने सुसाईड केली तर त्यांनी पहिला क्वेश्चन काय, क्यू वाय कशाला केली. तर सेकंड नंबर आहे का नाही, तो डिप्रेशनमध्ये होता. डिप्रेशन कशामुळे होता. तर थर्ड क्वेश्चन वाय, तर त्याच्या घरी काहीतरी भांडणं वगैरे होते किंवा काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम किंवा कुठे जॉबला नव्हता. तर तो जॉबला का नव्हता, त्या घरी फॅमिली प्रॉब्लेम का होता, हे पण त्याच्यामध्ये मेन्शन करायचं असते. आणि ते लोकांना जडपासून जर कायद्यामध्ये काय दुरुस्ती वगैरे करायची असेल किंवा काय कायद्यामध्ये घटनेमध्ये काहीतरी चेंजेस करायचं असेल तर तात्काळ लगेच ते करतात. एवढं इमिजिएटली ते काम करतात. आणि दुसरी गोष्ट, परत एखादा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये म्हणलं की काय ॲक्सिडेंट झाला, कशामुळे झाला, तर ते रोड ॲक्सिडेंट झाला, रोड बरोबर नंतर रोडवरती खड्डे होते. तर खड्डे का होते, कशामुळे होते, त्याचं सेकंड उत्तर लिहायचं तिकडे प्रत्येक डिपार्टमेंटला का सरकारी. तर रोड बरोबर नव्हता, रोडवरती खड्डे होते, त्याचं कॉन्ट्रॅक्टरने मटेरियल बरोबर वापरलं नाही. तर मटेरियल का वापरलं नाही, तर अधिकारी लोकांचं कमिशन होतं. ते कमिशन कशामुळे घेतलं त्यांनी जॉबला असताना. ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का, ग्राउंड लेवलपर्यंत म्हणजे बेसिक पण ते लोक जायचे. आणि त्याचं उत्तर जर नाही ना भेटलं तर लगेच जागेवरती लोक सस्पेंड करतात तिकडे. एवढं तिकडे स्ट्रिक्टली आणि एवढं कायदा सुव्यवस्था आहे. बाबासाहेबांनी खूप चांगलं आपलं संविधान लिहिलं आहे, खूप चांगला कायदा आहे आपला, पण त्याचं आपल्याकडे पालन होत नाही. हो माहिती आहे का, हे सरकारी प्रशासन कुठल्याही वरच्यापासून ते खालच्या लेवलपर्यंत कोणच अधिकार ते त्याचे राईट पाळत नाहीत. आणि त्या संविधान कायदा काहीच पाळत नाही. त्यामुळे खूप आपलं नुकसान होते मित्रांनो देशाचं. जोपर्यंत आपल्या देशामध्ये तुकाराम मुंडे साहेबांसारखे अजून IAS ऑफिसर तयार होत नाही ना, तोपर्यंत आपल्या देशामध्ये असंच प्रॉब्लेम होत राहणार आहे. आज तो बिचारा अधिकारी तुकाराम मुंडे साहेब एवढा झगडतो, कोणासाठी झगडतो मित्रांनो. त्याला एवढी सॅलरी वगैरे मिळते, सगळं मिळते, सगळं सरकारी सुविधा मिळतात, बंगला सगळ्या गोष्टी, तरी पण त्यांना एवढं टॉर्चर करतात का. तर तू इमानदार आहे, प्रामाणिक आहे म्हणून की टॉर्चर करणार यार. त्या जागी जर दुसरा कोण असला असता त्याने आत्महत्या केली असती, सुसाईड केलं असतं. एवढा प्रामाणिक इमानदार आपल्या देशाला लाभला आहे, आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. त्याचं खरंच बोलतो, त्याच्या यार कदर करा. त्याची कदर नाही केली नाही तो आपल्याला खरंच नाही भेटू शकणार असा अधिकारी. मला वाटत नाही माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये असा इमानदार एकतरी एक. आम्ही लहानपण ऐकलं होतं, गोरा खैरनार करून साहेब होते. त्या गोरा खैरनारांना पण काय ते त्यांच्यावरती खूप दबाव वगैरे टाकला सरकारने किंवा कोणत्या पॉलिटिकल लोकांनी. त्यांनी तात्काळ त्यांना बदली केली का काहीतरी, त्यांना काढून टाकलं कामावरून. आणि त्यानंतर मी एवढं मला वाटतं 20-25 वर्षानंतर मला बघतोय हे तुकाराम मुंडे साहेब. यार खरंच बोलतो, असे माणसांना जपा यार. आपल्या देशाला खूप गरज आहे अशा माणसांची. असे माणसं नाही ना जपले तर आपला देश आहे ना कुठे ते बुरगांडी नाही, केन्या बिन्या सगळे तसा देश होऊन येईल. सोन्याची चिमणी बोलतात आपल्या देशाला. सॉरी बोलायची ती पहिला, आता नाही सोन्याची चिमणी. खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो आपल्या देशाची यार. मला खूप काळजी वाटते या गोष्टीची. कारण की आपले मुलं आता आपण स्वतःपुरता विचार नाही करायचा यार, माहिती आहे का. आपले मुलं आहे, आपले इतर पण मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत. त्यांचं पण भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. आपण आज राहू उद्या जाऊ, पण त्या मुलांचं काय, त्यांचं भविष्याचं काय. हे अशीच मुलं काय अशी वाईट लाईन जायला पाहिजेत का. त्यांना पण चांगलं शिक्षण, त्यांना पण सगळ्या सुव्यवस्था, शाळा शिक्षण वगैरे सगळे मिळायला पाहिजे, चांगलं अन्नधान्य मिळायला पाहिजे. आज आपण सगळे भेसळयुक्त खातो यार, माहिती आहे का. लहान लहान मुलांना कॅन्सर आहे, लहान लहान मुलांना TB आहे, लहान लहान मुलांना दमा आहे, कसले आजार आहेत. तिथूनच सुरुवात होते माहिती आहे का आयुष्याची. मी तर असं ऐकलं होतं काहीतरी गुटख्यावाल्यांचे आहे ना, ते लोक जेवढा टॅक्स भरतात ना त्याच्यापेक्षा 17%नी, मी असं खान सरांनी ऐकलं होतं, खान सर बोलले होते, त्यापेक्षा 17% आपण आहे ना गव्हर्नमेंट त्याच्यावरती खर्च करतो पेशंट लोकांवरती. त्यांना जे कॅन्सर्स वगैरे होतात, काय नाही काय औषधं दुसऱ्यासाठी आपण त्यांना उपचारासाठी तेवढे लाख आपण तेवढे करोड रुपये त्यांना खर्च करतो आपण. काय फायदा मग. नका ना, बंदच करून टाका ना यार. तंबाखू कमी होते ते गुटखा वगैरे चालू केलेत. यात कोणाचा फायदा मला तेच कळत नाही. जनतेचा फायदा आहे, सरकारचा फायदा आहे का ते तिकडचे प्रशासन असतात किंवा कंपनीचा फायदा आहे. ओके, खूप विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. मला थोडं असं वाटलं, त्याच्यामुळे मी सांगितलं तुम्हाला. मी
बघूया आता कसं होतं आपल्या देशाचं. चला बाय.